महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आज देखत जवळपास 2,22,00,000 महिलांपर्यंत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ वितरित करू शकलेलो आहोत आणि साधारणपणे काल आणि आज लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये DBT द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे। आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे 617 कोटी। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने काही मिनिटांपूर्वी DBTचं बटन दाबलेलं आहे, त्यामुळे सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। सोबत आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की आज बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपये देण्यासाठी लखपती दीदी या योजनांचे अर्ज सुरू केलेले आहेत। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी अर्ज करणं गरजेचं आहे। तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, परंतु एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। लाडक्या बहिणी त्यांच्या खात्यामध्ये हप्ते गेले म्हणजे ऍडव्हान्स गेला म्हणजे आपण आपलं सरकार ऍडव्हान्स पैसे भरणार आहे, ऍडव्हान्स घेणार नाही। आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झाली। इथे हिंदूही आहेत, माझ्या मुस्लिम भगिनी पण आहे। हम लोग कोई भेदभाव नहीं करते हैं, सभी लोगों, सभी जाति पाति के लोगों को यह योजना लागू है आणि म्हणून सगळ्यांना ती योजना आपण लागू केली। 3 मोफत गॅस सिलेंडरची योजना केली, अन्नपूर्णा योजना केली आणि तुम्हाला सांगतो हे 1,500वर आम्ही थांबणार नाही। आपल्या लाडक्या बहिणींना आपण लखपती करणार आहे, हे सरकार लखपती बनवणार आहे, हे लक्षात ठेवा। आणि मी जे बोलतो ते करून दाखवतो, जे होणार आहे तेच बोलतो, जे होणार नाही ते बोलत नाही। तर बघा आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की आज बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहे। सोबतच लाडक्या बहिणींना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून म्हणजेच महिलांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकारकडून लखपती दीदी या योजनांचे अर्ज रोज करण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही सुद्धा या लखपती दीदी या योजनेअंतर्गत अर्ज करणं गरजेचं आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की आज लाडक्या बहिणींना लखपती दीदी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत। लाडकी बहीण सारखी योजना सुरू केली, वेगवेगळ्या प्रकारे आमच्या महिलांना त्या ठिकाणी सक्षम करण्याकरता देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी लखपती दीदी ही एक संकल्पना मांडली आहे। महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात 11 लाख झाल्या, आता 15 लाख झाले आहेत। पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 50 लाख आमच्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी त्या ठिकाणी बनवायचा आहे। अशा प्रकारच्या अनेक लखपती दीदी आपल्याला या ठिकाणी घडवायचे आहेत। तर बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आज बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लखपती दीदी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहेत। म्हणजेच आजपासून या लखपती दीदी या योजनेचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात आलेले आहे। सरासरी 10 लाख बहिणींनी अर्ज भरलेले आहेत। उर्वरित बहिणींना सुद्धा या योजनेचा अर्ज
करता येणार आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया. परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आज महाराष्ट्र राज्यामध्ये जे 36 जिल्हे आहेत तर त्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार नाहीत. म्हणजेच आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत. कारण डीबीटीची लिमिट फक्त 35 लाख बहिणींची आहे. म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येणार आहेत. म्हणजेच या डीबीटीची लिमिट फक्त 35 लाख बहिणींची आहे. त्यामुळे आज 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत. याच्यामध्ये एप्रिल हप्ता आहे, गॅस कनेक्शनचे पैसे आहेत, सोबतच बोनसचे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. तर बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये एप्रिल हप्ता 2100 रुपये, सोबतच बोनस 3000 रुपये आणि गॅसचे 2500 रुपये सुद्धा येणार आहेत. एकंदरीत ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी आहे त्यांना या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत. एकंदरीत अक्षय तृतीयेच्या अगोदर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये बोनसचे पैसे येणार आहेत. परंतु आज एप्रिल हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे 100% येणार आहेत. तर बघा, आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमला आज पत्र सुद्धा पाठवलेलं आहे. बघा, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून थेट लाडके बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमना आज पत्र सुद्धा गेलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आजपासून या तिन्ही लाभांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतर करा. त्यामुळे आज 35 लाख बहिणींचे डीबीटी तयार करण्यात आलेले आहे. या डीबीटीचं बटन आज सकाळी 8 वाजता दाबण्यात आलेलं आहे. काही बहिणींना सकाळीच पैसे आलेले आहेत, परंतु काही बहिणींना आज दुपारी आणि आज संध्याकाळी 12 वाजेपर्यंत हे पैसे हस्तांतर होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही या महत्त्वपूर्ण अशा पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. अन्यथा जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत नसाल, या पात्रतेच्या निकषांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. बघा, कोणत्या बहिणींना कमी पैसे येणार नाही, सर्व बहिणींना समान पैसे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा, प्रत्येक हप्त्याला काही बहिणींना पैसे येत होते तर काही बहिणींना पैसे येत नव्हते. त्यामुळे राज्य सरकारकडून आज स्पष्टपणे आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे की जोपर्यंत सर्व बहिणींना पैसे येत नाही तोपर्यंत हे पैसे अशाच पद्धतीने हस्तांतर सुद्धा होणार आहेत. कारण मागच्या महिन्यामध्ये फक्त 2 ते 3 दिवस पैसे वाटप केले, त्यानंतर पैसे वाटप केले नाही. त्यामुळे काही बहिणींना मागील महिन्यांचे पैसे आलेले नव्हते. परंतु या नवीन महिन्यापासून म्हणजेच एप्रिल महिन्यापासून नवीन नियम लागू सुद्धा केलेला आहे की जोपर्यंत सर्व बहिणींना पैसे येत नाही तोपर्यंत डीबीटी थांबवायची नाही. त्यामुळे आज डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. उर्वरित 3 दिवसांमध्ये हे पैसे सुद्धा येणार आहेत. म्हणजे सरासरी 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे, तर त्याच्या अगोदर सर्व बहिणींना हे पैसे सुद्धा येणार आहे. त्यामुळे आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सर्व लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा दिलेली आहे की तुम्ही तुमची डीबीटी ॲक्टिव्ह करायची आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना आदिती तटकरे मॅडमने सूचना सुद्धा दिलेली आहे की तुम्ही तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे सर्व माता भगिनींनी, सर्व लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक आहे का नाही हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही, ते पैसे पेंडिंगला सुद्धा पडू शकतील. मागील महिन्यामध्ये सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नव्हते, त्यामुळे त्या माता भगिनींना पैसे आलेले नव्हते. बघा, आज शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये आणि प्रमुख 15 बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी आहे का, सोबतच तुमचं बँक खाता या 15 बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा
गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यात 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे विस्तांतर करणं शक्य होणार नाही. त्यामुळे आज शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. सोबतच 15 बँकेमध्ये पैसे जमाच होणार आहेत. उर्वरित जे 16 जिल्हे आहेत तर त्या 16 जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत. एकंदरीत हे पैसे अक्षय तृतीया सणापर्यंत 100% विस्तांतर होणार आहे. याच्यामध्ये बोनस असेल, गॅसचे पैसे असतील, एप्रिल हप्ता असेल म्हणजे तिन्ही लाभांचे पैसे 30 एप्रिलच्या अगोदर पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत. त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते तुम्हाला झटपट सांगणार आहे. परंतु तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तरच पैसे येणार आहेत. बघा काही जुन्या पात्रतांना आता नवीन नियम लावून नवीन सुद्धा करण्यात आलेला आहे. म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही या नवीन पात्रतेमध्ये बसत आहात काही पाहणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे त्या अगोदर आपण सध्याच्या स्थितीला जे 20 जिल्हे आलेले आहेत ते 20 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. बघा पहिला जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा. तर या पुणे जिल्ह्यामधील कात्रज असेल, स्वारगेट असेल, हडपसर असेल, बेकराईनगर असेल, म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत आणि ते तालुक्यांमधील जेवढी गाव आहेत तेवढे सर्व गावांमध्ये आजच पैसे येणार आहेत. त्यामुळे ज्या माता भगिनी, ज्या लाडक्या बहिणी पुणे जिल्ह्यामधून असतील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. पुणे जिल्ह्यामधील सर्व माता भगिनींची प्रतीक्षा आज संपलेली आहे. परंतु या पुणे जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी या पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. सोबत आज दुसरा जिल्हा म्हणजे मुंबई जिल्हा. बघा मुंबई जिल्हा सुद्धा लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळे आज मुंबई जिल्ह्यामध्ये सुद्धा या तिन्ही लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल, तुम्ही मुंबईमधून अर्ज केलेला असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहे. सोबतच तिसरा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा. बघा या अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव अगोदर अहमदनगर होतं. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा अहमदनगर जिल्हा किंवा अहिल्यानगर जिल्हा असेल त्या बहिणींना आजच पैसे येणार आहेत. एकंदरीत सर्वात महत्त्वाचे 3 जिल्हे आहेत. याच्यामध्ये पुणे जिल्हा, मुंबई जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा. ज्या बहिणींचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल त्यांना पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, आज 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. त्यापैकी तुम्हाला 3 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत. उर्वरित 17 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो, जेणेकरून तुमचा जिल्हा या 17 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील. बघा सध्याला तुम्हाला 3 जिल्ह्यांची नावे सांगितली. याच्यामध्ये पुणे जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा आणि तिसरा जिल्हा म्हणजे मुंबई. बघा हे 3 जिल्हे सोडून उर्वरित जे 17 जिल्हे आलेले आहेत ते 17 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 17 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा आणि 17वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा. म्हणजेच टोटल मिळून आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत. परंतु तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी नसेल तर तुम्हाला उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत. परंतु ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी आहे त्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतांमध्ये बसत असावे तरच पैसे येणार आहेत. अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही. थेट राज्य सरकारकडून या नवीन पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. म्हणजे जुन्या पात्रतेमध्ये नवीन नियम लावून नियम सुद्धा बदलण्यात आलेला आहे. सोबतच आज ज्या 15 बँकेमधून या तिन्ही लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत त्या 15 बँका सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमची बँक या 15 बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील. परंतु कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. फक्त आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का, आपली डीबीटी ॲक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. अन्यथा पात्र असून तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. सोबत जे पात्रतेचे 4 निकष घालण्यात आलेले आहेत त्या 4 निकषांमध्ये तुम्ही सुद्धा बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, या 15 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय स्टेट बँक, येस बँक. ज्या बहिणींचं बँक खाता स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI बँक या बँकेमध्ये आहे त्यांना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहे. सोबतच दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक
आणि तिसरी बँक म्हणजे ग्रामीण बँक। बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुमचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडिया सोबतच पोस्ट बँक किंवा ग्रामीण बँक या 3 बँकांपैकी असेल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहे। तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण आज या 3 बँकांना सर्वात मोठं प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। या 3 बँकांना सर्वात मोठी डीबीटी आहे, त्या दृष्टिकोनातून आज या डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। या 3 बँकांमध्ये पैसे येणार आहेत। सोबतच आज ॲक्सिस बँकेमध्ये पैसे येणार आहेत, आयडीबीआय बँकेमध्ये, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, बँक ऑफ इंडियामध्ये, ओव्हरसीज बँक म्हणजे कॅनरा बँकेमध्ये, कोटक महिंद्रा बँकेमध्ये, ICICI बँकेमध्ये, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, सोबतच बँक ऑफ बडोदा असेल, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडस बँक, आयडीबीआय बँक, HDFC बँक या बँकांमध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहेत। एकंदरीत आज 20 जिल्ह्यांमधून या 3 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत आणि या 15 बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। त्यामुळे तुमचं बँक खातं या 15 बँकांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाहीत। परंतु आज कोणाला पैसे येणार आहेत, किती पैसे येणार आहेत याची अपडेट सुद्धा आलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, आज प्रामुख्याने कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत, म्हणजे या 3 लाभांचे पैसे येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहेत। बघा, ज्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत। बघा, पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असावा। जर तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल, म्हणजेच युअर ॲप्लिकेशन रिजेक्टेड फॉर लाडकी बहीण योजना, अशा पद्धतीने जर तुम्हाला मेसेज आलेला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे आणि तिसरे पात्रता म्हणजे तुमची डीबीटी ॲक्टिव्ह असावी। बघा, ज्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे येणार आहेत। सोबतच आज सर्व मिळून किती पैसे येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा, लाडक्या बहिणी 2 ते 3 दिवसांपासून विचारत होत्या की आमच्या खात्यामध्ये किती पैसे येणार आहेत, आम्हाला सुद्धा नक्की सांगा। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगून टाकतो की आज तुमच्या खात्यामध्ये टोटल मिळून किती पैसे येणार आहेत। बघा, जे पहिले पैसे येणार आहेत ते म्हणजे एप्रिल हप्ता 2100 रुपये, सोबत दुसऱ्या लाभांतर्गत 3000 रुपये आणि तिसऱ्या लाभांतर्गत 2500 रुपये, म्हणजेच टोटल मिळून हे 5100 रुपये, सोबतच हे 2500 रुपये हे म्हणजे 7600 रुपये तुमच्या खात्यामध्ये आज विस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजेच आज प्रत्येक लाडक्या बहिणींना 7500 रुपये येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज 7500 रुपये येणार आहेत। एकंदरीत आज राज्य सरकारकडून काही महत्त्वपूर्ण अशी पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। त्या जर पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सोबत आज बोनसचे किती पैसे येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा, तुमच्या खात्यामध्ये आज बोनसच्या माध्यमातून 3000 रुपये येणार आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज पात्र ठरलेला असेल, ज्या ज्या लाडक्या बहिणी या लाडक्या बहिणीच्या निकषांमध्ये बसत असतील त्यांना बोनसच्या माध्यमातून आज 3000 रुपये सुद्धा येणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। तर त्या बैठकीमध्ये आज निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की आज बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांतर्गत पैसे येणार आहे। जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला आज 3 लाभांतर्गत पैसे येणार आहेत। त्यामुळे बोनसचे पैसे आज सर्व बहिणींना येणार नाहीत, गॅसचे पैसे सर्व बहिणींना येणार नाहीत, एप्रिल हप्ता सर्व बहिणींना येणार नाही, कारण याच्यासाठी आज राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून काही पात्रता घालण्यात आलेल्या आहेत, घातलेले आहेत। ज्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत। परंतु आज एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासाठी गॅस कनेक्शनचे पैसे मिळवण्यासाठी आणि बोनसचे पैसे मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून आज 4 पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। त्या 4 पात्रता सुद्धा लगेच बघून घेऊयात। बघा, लाडक्या बहिणींनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता उत्पन्नाची आहे। तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा
कमी असावी. जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. जर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहेत, परंतु तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा असावा. जर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त भरत असेल तर तुम्ही आज मोबाईलच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही. थेट आदेश सुद्धा दिलेला आहे. थेट राज्य सरकारच्या मार्फत आदेश दिलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल तर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. तुमच्याकडे 3 वर्षांचा उत्पन्न दाखला सुद्धा असायला पाहिजे. सोबतच दुसरी पात्रता म्हणजे टॅक्स. बघा, तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी टॅक्स किंवा खाजगी टॅक्स भरत असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. अन्यथा जर एखादा सदस्य टॅक्स भरत असेल तर तुमचा अर्ज थेट रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. बघा, आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आदेश दिलेला आहे. त्यामुळे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य खाजगी टॅक्स सरकारी टॅक्स भरत नसावा तरच पैसे येणार आहेत. अन्यथा टॅक्स भरत असल्यास पैसे येणार नाहीत. तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. म्हणजे आज राज्य सरकारकडून काही नवीन बदल टाकून या पात्रतांमध्ये बदल सुद्धा करण्यात आलेला आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी तिसरी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे योजना. बघा, लाडकी बहीण योजना सोडून इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्ही अजून एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजना, PM किसान योजना या योजनांचे लाभार्थी असतील त्यांना पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही या योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असावेत. आता योजनाची पात्रता म्हणजे तुम्ही नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल, सोबत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यांसारख्या ज्या ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्या जर योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून फक्त 500 रुपये मिळणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्या बहिणींना 2100 रुपये एप्रिल हप्ता सुद्धा मिळणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनी या चालू वर्षामध्ये 4 चाकी गाडी घेतलेली नसावी. जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही या चालू वर्षामध्ये 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर तुमचा अर्ज तात्काळ रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 4थी पात्रता घातलेली आहे. तर ती 4थी पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य नोकरीमध्ये कामगार नसावा. तर बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुमच्या घरामधील एखादा सदस्य पोलीस झालेला असेल, वकील झालेला असेल, डॉक्टर झालेला असेल किंवा शिक्षक झालेला असेल तर तुमचा अर्ज तात्काळ रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. परंतु जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुमच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसेल, सोबतच नोकरी करत नसेल, पेन्शनधारक नसेल किंवा कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत. अन्यथा जर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये असेल, टॅक्स भरत असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. बघा, लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणी या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. परंतु ज्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसतील तर त्या बहिणींनी मोबाईलच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही. परंतु लाडक्या बहिणींनो, आज राज्य सरकारकडून बँकांवरती सुद्धा 3 नियम लावण्यात आलेले आहेत. ज्या बहिणी या 3 नियमांचं पालन करणार आहेत त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही बँकेवरती लावलेल्या या 3 नियमांचं पालन करायचं आहे. जर तुम्ही नियमांचं पालन केलं नाही तर पैसे येणार नाहीत. तर बघा, लाडक्या बहिणींनो, जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे तो म्हणजे तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे, सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह असावे आणि तुमच्या आधार कार्डची DBT सुद्धा ऍक्टिव्ह असावे. बघा, हा झाला पहिला नियम. म्हणजेच तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावी, हा पहिला नियम आहे. जो दुसरा नियम आहे तर तो दुसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, हा जो दुसरा नियम आहे तर तो दुसरा नियम काय सांगतो की तुम्ही 6 महिन्यांपूर्वी KYC केलेले असेल तर तुम्ही आता परत एकदा बँक खात्याची KYC करायची आहे. जर तुम्ही KYC केले नाही तर पैसे येणार नाही, तरच तुम्हाला पैसे येतील. अन्यथा KYC केले नाही तर तुम्ही मोबाईलच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही. सोबतच बँकेवरती जो तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम म्हणजे तुम्ही तुमचे पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे तरच पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे
येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो चौथा नियम घालण्यात आलेला आहे तर तो चौथा नियम म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्ही जॉईंट खातं द्यायचं नाही, तुमचं सेपरेट खातं द्यायचं आहे तरच पैसे येणार आहेत, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती अगदी मध्यस्थ पद्धतीने दिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.